सांगलीतील चांदोली धरण परिसरात पुन्हा अतिवृष्टी. चांदोली धरण 75.13% भरले. नाशिकच्या सटाण्याचे हरणबारी धरण ओव्हरफ्लो. मोसम, काटवण, करंजाडी खोऱ्याला दिलासा. मुंबई आणि उपनगरात सकाळपासूनच मुसळधार पाऊस. प्रवाशांनी आणि नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन. पालघरच्या डहाणू तलासरीतील शाळांना सुट्टी. हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट. अतिवृष्टीची शक्यता व्यक्त केल्याने खबरदारीचा उपाय. वसई विरार नालासोपाऱ्यात पावसाची संततधार सुरूच. वसई विरारसह जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी. पालघरमधील सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 5 दरवाजे 75 सेंटीमीटरने उघडले. धामणी आणि कवडास धरणातून 37,303 क्युसेक पाण्याचा सूर्या नदीत विसर्ग. पालघर जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून पावसाची दमदार हजेरी. डहाणू आणि तलासरीमधील जनजीवन विस्कळीत. नाशिकमधील रामकुंड परिसरात पूरसदृश्य परिस्थिती. गोदाघाट परिसरातील अनेक छोटे मोठे मंदिर पाण्याखाली. नागपूरसह विदर्भातील इतर 4 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. मुसळधार पावसाची संततधार सुरूच राहण्याची शक्यता. भंडारातील गोसेखुर्द धरणाचे 13 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले. 1,609 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. धुळ्यात संततधार पावसामुळे भाजीपाल्याचे दर घसरले. पावसामुळे ग्राहकांची संख्या कमी. शेतकऱ्यांवर भाजीपाला कमी दरात विकण्याची वेळ. पुण्यातील खडकवासला धरण साखळीच्या पाणी पातळीत वाढ. खडकवासला धरण 80% भरलं. कोल्हापुरात धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम. गेल्या 24 तासात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 5 फुटांची वाढ. गडचिरोलीत समाधानकारक पाऊस. लावणीच्या कामांना वेग. दिल्लीत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट. सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली मेट्रो पुन्हा बंद. दिल्ली मेट्रोची 16 स्थानके बंद. विद्यार्थ्यांवर कारवाई होणार नाही याची हमी द्या. सरकारकडून हमी मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही. वांगचुक यांचं केंद्राला पत्र. प्रधानांचा राजीनामा झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. सीजेबी संस्थापक अभिजित दिपकेंचा निर्धार. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. सौरभ दास यांचं केंद्र सरकारवर हल्लाबोल. पेपर फुटी गंभीर विषय. याला राजकीय रंग देऊ नका. सीजेबीच्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या भूमिकेचं कौतुक करत आंदोलनावर सलमान खानची पोस्ट. सीजेबीच्या आंदोलनादरम्यान रॅपिड ऍक्शन फोर्सच्या अधिकारी सोनिया सेहरावत चर्चेचा विषय. तुम्ही स्वतःला सुधारू शकत नाही तरीही तुम्हाला देश सुधारायचा आहे अशी पोस्ट. सरकार आंदोलने संपू पाहत आहे. जंतर मंतरवरील आंदोलनावरून राकेश टिकेत यांचा केंद्रावर निशाणा. दादरमध्ये आयोजित मोर्चासाठी आलेल्या हजारो विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात. 900हून अधिक विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल. शिवतीर्थावर उद्या आदित्य आणि अमित ठाकरेंच्या नेतृत्वात तिरंगा आंदोलन. हजारो तरुण गाणार एक सुरात राष्ट्रगीत. तर येत्या रविवारी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे उतरणार रस्त्यावर. जंतर मंतरवरच्या विद्यार्थ्यांसाठी स्विगी झोमॅटोची पार्सल. अज्ञात देणगीदारांकडून जंतर मंतर येथील आंदोलकांसाठी अन्न आणि अल्पोपहाराची व्यवस्था. हिंगोलीत काँग्रेस विरुद्ध भाजपा आमने-सामने. एकाच दिवशी काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांचं नाव घेत सरकार विरोधात आंदोलन केलं तर भाजपकडून राहुल गांधींविरोधात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.